नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील हा 14व्या लेसन मधील शेवटचा सेशन आहे. या लेसनचं नाव आहे पदार्थ आपल्या वापरातील. सुरुवातीपासून विद्यार्थी मित्रांनो आपण सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, त्याचप्रमाणे ब्लिचिंग पावडर, त्याचा फॉर्म्युला कसा असतो, स्फटिकी जल म्हणजे कशा प्रकारे ॲलम वगैरे पदार्थ आपण वापरतो याविषयी जाणून घेतलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण काही रंग जे असतात, खाद्य रंग जे आपल्या शरीराला कसे घातक असतात त्याच्याविषयी सुद्धा आपण डिस्कशन केलं. त्यानंतर आता आपण बघितलं की डाय म्हणजे हेअर डाय आपण वापरतो, ती हेअर डाय सुद्धा आपल्या शरीराला घातक असते. अकाली वृद्धत्व आल्यासारखा तो प्रकार असतो, त्यासाठी आपण मेहंदी लावणं गरजेचं आहे. ही नैसर्गिक डाय आहे. अशा प्रकारे निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टींचा वापर आपण केला तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. तसंच विद्यार्थी मित्रांनो आपण आता पूर्ण चॅप्टर हा होत आलेला आहे, शेवटचा सेशन आहे. आधीच्या सेशन मध्ये आपण टेफ्लॉन विषयी सुद्धा माहिती जाणून घेतलेली आहे. आता आपण या शेवटच्या सेशन मध्ये एनोडायझिंग म्हणजे काय किंवा चिनी मातीची भांडी कशी तयार करतात किंवा सेरॅमिक्स कसं तयार केलं जातं याच्याविषयी जास्त माहिती मिळवणार आहोत. चला तर मग पाहूया पदार्थ आपल्या वापरातील याच्यातील शेवटचा सेशन म्हणजे 6वा सेशन. तेव्हा पावडर कोटिंग बद्दल आपण प्रथम जाणून घेऊया. लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूंच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याची पद्धत म्हणजे पावडर कोटिंग. म्हणजे ह्याच्यावर पावडरचं कोटिंग केलं जातं. आपण ॲल्युमिनियमची तावदानं बघतो किंवा आपल्या ज्या विंडोज असतात त्यांना सुद्धा पावडर कोटिंगची तावदानं तयार केलेली आपल्याला दिसतात. म्हणजे ती गंजू नयेत म्हणून त्याच्यावर पावडर कोटिंग दिली जाते. या पद्धतीत पॉलिमर रेझिन रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात. कोणत्या प्रकारचा घटक वापरतात तर महत्वाचं म्हणजे पॉलिमर रेझिन रंग. इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन म्हणजे ज्याला ESD म्हणतात करताना धातूच्या घासलेल्या भागावर या पावडरचा फवारा उडवला जातो. या पद्धतीत पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज दिला जातो आणि त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो. म्हणजे पावडर कोटिंगची प्रोसेस बघून घ्या कशा प्रकारे आहे ती. यानंतर या थरासह वस्तू भट्टीत तापवतात. म्हणजे ह्या वस्तूला नंतर पावडर कोटिंग केल्यानंतर भट्टीत तापवावं लागतं. तेव्हा थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या लांबीचे बहुवारिक जाळे होते. बहुवारिक म्हणजे पॉलिमरायझेशन रिएक्शन इथे होते. आता हे पावडर कोटिंग अतिशय टिकाऊ, टणक व आकर्षक असते. म्हणजे ह्याच्यातून वस्तू सुद्धा जास्त वेळ टिकू शकतात. तर दैनंदिन वापरातील प्लास्टिक व मीडियम डेन्सिटी फायबर म्हणजे MDF बोर्डवर पावडर कोटिंग करता येते. म्हणजे कुठे कुठे पावडर कोटिंग करू शकतो तर प्लास्टिकवर किंवा मीडियम डेन्सिटी फायबर MDF वर अशा प्रकारे पावडर कोटिंग करता येते. आता बघूया आपण एनोडायझिंग. याच्या नावामध्ये आपल्याला कळत आहे की ज्या वस्तूचं एनोडायझिंग करायचं आहे तिला एनोड म्हणून वापरलं जातं. आता एनोड म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, धनाग्र आहे तो. ॲल्युमिनियम धातूच्या पृष्ठभागावरील हवेतील ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन निसर्गतः एक संरक्षक थर तयार होतो. म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर असतो त्या आतमधल्या ॲल्युमिनियमचा तो काय करतो, संरक्षण करतो. तर लोखंडावर जर असा गंध चढला तर तो आतमधल्या लोखंडाचा ऱ्हास करतो, परंतु ॲल्युमिनियमवर थर चढणं खूप चांगलं आहे ऑक्साईडचा. याच्यामुळे आतमधल्या ॲल्युमिनियमचं प्रोटेक्शन होतं. एनोडायझिंग प्रक्रियेत हा थर हव्या त्या जाडीचा बनवता येतो. म्हणजे आता ऑक्सिजनवर प्रभार कुठला असतो तर निगेटिव्ह आणि ॲल्युमिनियम हा आपला धनाग्र म्हणून वापरला, एनोड म्हणून वापरला तर ऑक्सिजन त्याच्याकडे खेचला जाईल आणि ऑक्सिजनचा थर त्याच्यावर जमा होईल. तर हवा त्या जाडीचा आपल्याला तो थर बनवता येतो. विद्युत अपघटन म्हणजे इलेक्ट्रोलायसिस जेव्हा करतो त्या पद्धतीचा वापर करून एनोडायझिंग केले जाते. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीचा आपल्याला एनोडायझिंग करायचं आहे त्याला आपण धनाग्र म्हणून वापरतो. विद्युत अपघटनी घटात विरल अम्ल घेऊन त्यामध्ये ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात. विद्युत प्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू, कारण हायड्रोजनवर धन प्रभार आहे म्हणून तो ऋणाग्राजवळ कॅथोडद्वारे मुक्त होतो, तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो. आता लक्षात घ्या की ऑक्सिजनजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होत असल्यामुळे कोणाजवळ, धनाग्राजवळ, तर त्याच्यामुळे तिथे तो ऑक्सिजनचा थर जमा होतो. आता ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर तयार होतो. या दरम्यान घटामध्ये रंग टाकून हा थर आपण आकर्षक बनवू शकतो, म्हणजे त्याला वेगळा कलर सुद्धा देऊ शकतो. एनोडायझिंग केलेले तवे, कुकर अशी स्वयंपाकाची विविध भांडी आपण वापरतो. आता ती का तर ह्याच्यामध्ये ह्याचं म्हणजे जास्त रिएक्शन होणार नाही कारण वर ऑक्साईडचा थर आहे. असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो की ॲल्युमिनियम हा तसं बघायला गेलं तर आपल्याला घातक आहे. पूर्वीच्या काळी इंग्रज लोक आपल्या हिंदुस्थानातील जे कैदी होते त्यांना अशा प्रकारच्या भांड्यांमध्ये जेवण द्यायचे जेणेकरून ॲल्युमिनियम हा हळूहळू पॉइझन तयार करत असतो आणि म्हणून त्यांना मारण्यासाठी अशा प्रकारचं
ॲल्युमिनियमची भांडी द्यायची असं म्हटलं जातं. ओके, तर आपण विविध भांड्यांना अशा प्रकारचा थर देतो. याचं कारण एनोडायझिंग केलेले म्हणजे जास्त फर्दर त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये किंवा आपण जे खाणं त्याच्यात बनवतोय, काय भाजी बनवतोय, त्याचा ॲल्युमिनियमशी जास्त संबंध येऊ नये. आता मृत्तिका म्हणजे सेरॅमिक्स. आपण सेरॅमिक्सच्या लाद्या बघतो, सेरॅमिक्सचे आपण टॉयलेटची भांडी बघतो किंवा बाथरूम मध्ये विविध प्रकारची भांडी जी असतात ती सेरॅमिक्सने बनवली असतात. वॉश बेसिन सुद्धा सेरॅमिक्सची बनवलेली आहे. बऱ्याच प्रकारच्या टाईल्स सेरॅमिक्सच्या बनवल्या असतात. तर मृत्तिका म्हणजे सेरॅमिक्स हा एक अकार्बनी पदार्थ पाण्यात मळून आकार देऊन भाजून तयार झालेला उष्णतारोधक पदार्थ आहे. म्हणजे उष्णतेचं वहन याच्यातून होत नाही. कुंभाराने बनवलेली गाडगी, मडकी, माठ अशी भांडी, तसेच घराच्या छपरावर घालतात ती मंगलोरी कौले, म्हणजे पूर्वीच्या काळी अशा प्रकारची कौलं घातली जायची. बांधकामाच्या विटा, कप बशा तर आपण नेहमी बघत असतो. टेराकोटाच्या वस्तू ही सर्व आपल्या आजूबाजूला दिसणारे मृत्तिकेची म्हणजे सेरॅमिक्स पासून बनवलेली उदाहरणं आहेत. बघा मृत्तिका तयार कशी होते, सेरॅमिक तयार कसं होतं. चिकण माती पाण्यात कालून तिला आकार देऊन भट्टीत 1000 ते 1150 अंश सेल्सिअस तापमानाला भाजल्यावर सच्छिद्र म्हणजे त्यातून असा वायू बाहेर पडत असतो, त्यामुळे सच्छिद्र मृत्तिका तयार होतात, सेरॅमिक तयार होतात. सच्छिद्रपणा घालण्यासाठी भाजलेल्या भांड्यावर पाण्यात कालवलेले काचेचे चूर्ण, लक्षात घ्या ते सच्छिद्रपणा म्हणजे जे होल्स पडतायत ते घालण्यासाठी भाजलेल्या भांड्यावर म्हणजे नवीनच भाजून भांडं बाहेर काढलं त्याच्यात पाण्यात कालवलेले काचेचे चूर्ण त्याला ग्लेज लावतात व ती भांडी पुन्हा भाजतात. त्यामुळे सिरॅमिकच्या पृष्ठभागाचा सच्छिद्रपणा जाऊन तो चकचकीत होता, कारण काच कशी आहे ते चमकणारी आहे. इथे बघा आपल्याला मृत्तिका वापरून तयार केलेली भांडी म्हणजे सेरॅमिक्सची भांडी आपल्याला दिसत आहेत. त्याच्यावर आपल्याला अंदाज येतो की कशा प्रकारे त्याला शायनिंग येत असते आणि कशा प्रकारे ही भांडी बनवत असतात. आता बघा पोर्सेलिन ही कठीण, अर्धपारदर्शक व पांढरा रंग असणारी मृत्तिका आहे. म्हणजे ही सुद्धा सेरॅमिक्सचा हा प्रकार आहे, परंतु अर्धपारदर्शक आहे, ट्रान्सल्युसंट, कठीण आहे आणि पांढरा रंग आहे. ही बनवण्यासाठी चीनमध्ये सापडणारी केओलिन, नाव लक्षात ठेवा, केओलिन ही पांढरी माती वापरत. कुठे सापडते ही? चीनमध्ये सापडते. काच, ग्रॅनाइट, फेल्डस्पार हे खनिज केओलिन मध्ये मिसळून त्यात पाणी घालून मळतात. म्हणजे आपण चपातीचं पीठ जसं मळतो, कणिक जसं मळतो त्याप्रमाणे ह्या केओलिन ह्या मातीमध्ये काच, ग्रॅनाइट आणि फेल्डस्पार घालून त्याला मळलं जातं. आता तयार झालेलं मिश्रण जे आहे त्याला आकार देऊन, जो हवा तो आकार देऊन 1200 ते 1450 अंश सेल्सिअस तापमानात भाजतात. त्यानंतर आकर्षक अशी ग्लेज लावून म्हणजे काचेचं चूर्ण त्याच्यात टाकून पुन्हा भाजल्यावर पोर्सिलिनची सुंदर भांडी तयार होतात. पोर्सिलिनचं आपण हे बघतो की पोर्सिलिनची भांडी आपण बघतो किंवा प्रयोगशाळेमध्ये पोर्सिलिन डिश आपण बघितलेली आहे. प्रयोगशाळेत अशी कोणकोणती भांडी आहेत मित्रांनो तुम्हाला पोर्सिलिनचं डिश किंवा इतर ज्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये उष्णता द्यायची असते अशा प्रकारच्या डिशेस प्रयोगशाळेमध्ये वापरल्या जातात. बोन चायना बघा, केओलिन म्हणजे चिनी माती, फेल्डस्पार खनिज, बारीक सिलिका यांच्या मिश्रणात प्राण्यांच्या हाडांची राख मिसळून प्रक्रिया करतात. म्हणजे ही प्रक्रिया, ही जी मृत्तिका असते ती पोर्सिलिन पेक्षाही कठीण असते. आता प्रगत मृत्तिकेमध्ये बघा, प्रगत मृत्तिका बनवताना मातीऐवजी ॲल्युमिना म्हणजे Al2O3, झिरकोनिया म्हणजे ZrO2, सिलिका म्हणजे SiO2 अशी काही ऑक्साइड्स, सिलिकॉन कार्बाइड SiC ज्याचा फॉर्म्युला आहे, बोरॉन कार्बाइड B4C यांसारख्या काही इतर संयुगांचा उपयोग करतात. या मृत्तिका भाजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या टेम्परेचर किती लागतं, 1600 ते 1800 अंश सेल्सिअस असे तापमान व ऑक्सिजन विरहित वातावरण लागतं. म्हणजे ऑक्सिजनचा प्रेझेन्स असून चालणार नाही, नंतर त्याचं ऑक्सिडेशन होईल. या प्रक्रियेला सिंटरिंग असं म्हणतात. काय म्हणतात त्या प्रक्रियेला? तर सिंटरिंग असं म्हटलं जातं. आता बघा सिरॅमिक पदार्थ हे उच्च तापमानाला विघटन न होता राहू शकतात. सिरॅमिक हे ठिसूळ म्हणजे पडलं तर फुटू शकतं, विद्युतरोधक व जलरोधक असते. त्यामुळे त्याचा वापर विद्युत उपकरणांमध्ये, भट्टीच्या आतील भागास लेप देण्यासाठी, जहाज तसेच जेट इंजिनाच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी सुद्धा सिरॅमिक पदार्थांचा वापर करतात. स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावलेले असतात. काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक म्हणजे सुपर कंडक्टर म्हणून सुद्धा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या शेवटच्या सेशनमध्ये आपण सिरॅमिक किंवा मृत्तिका याच्याबद्दल माहिती घेतली. आपल्या घरामध्ये आढळणारी चिनी मातीची भांडी किंवा पोर्सिलिन डिश कशा प्रकारे तयार केल्या जातात याच्याविषयी सुद्धा आपण या शेवटच्या सेशनमध्ये जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो आस विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ॲप आहे ज्याच्यामुळं आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचे विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी किंवा हिंदी हे विषय आपण घर बसल्या करू शकता.
आजकालची शिक्षण पद्धती विद्यार्थी मित्रांनो आकलनावर आधारित आहे. म्हणजेच आपल्याला अंडरस्टँडिंग किती आहे, आपल्याला एखादा विषय किती समजला त्याच्यावर आपण त्याच्यात एक्झाम मध्ये त्याच्याबद्दल लिहू शकतो. आणि भरपूर कॉम्पिटिशन असल्यामुळे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे ऍपचा वापर करावा लागेल. आज विद्यालय आपल्यासाठी ही सोय पूर्णपणे आपली करून ठेवतो. म्हणजेच आपल्याला तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन या ऍपद्वारे मिळतच असतं. त्याचप्रमाणे अमर्याद अशा टेस्टचा अनुभव सुद्धा आपल्याला ऍपच्या माध्यमातून मिळत असतो. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.